हाय, मी रश्मी अनपट म्हणजेच अंतरपाठ या मालिकेतील तुमची लाडकी गौतमी. आज तुम्ही आमच्या या अंतरपाठ मालिकेच्या सेटवर आला आहात. सो चला मी तुम्हाला आमचा सेट दाखवते. या इथे हे खूप छान गार्डन आहे आणि तो जो कॉर्नर दिसतोय तिथे आम्ही मोस्टली रील्स करत असतो. तुम्ही आमचे रील्स बघितलेच असतील किंवा आम्हाला सीनची गॅप असेल तर आम्ही मस्त तिथे चहा कॉफी पीत संध्याकाळी बसलेलो असतो. आणि इकडे या. हे जे आहे हे आमचं तुळशी वृंदावन आहे साळवींच्या घरातलं आणि हा आमचा मेन एंट्रन्स घराचा. सो आपण आता आत जाऊया. हा आमचा हॉल आहे. इथे एक सिटिंग अरेंजमेंट आहे. रिकामा वेळ असला की आमचे मेकअप दादा आमच्या हेअर ताई इथे निवांत बसलेले असतात. सो ही आमची टीम. आणि इकडे पण हा एक एरिया. इथे आमचे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल काही आमचे सीन्स असतात ते आम्ही इथे मस्त सोफ्यावर बसून शूट करतो. आणि सगळ्यात आवडती खाण्याची जागा म्हणजे आमचा डायनिंग टेबल. ही आत्ता आमची डिरेक्शन टीम सगळी इथे बसून पुढच्या सीनबद्दल जरा त्यांची चर्चा सुरू आहे. आणि हे आमचे डिरेक्टर सर, त्यांची ही आवडती जागा आहे हा पाळणा. इथे बसून त्यांना बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी सुचत असतात. हे आमचे असोसिएट आहेत. सागर, तू काय सांगशील आपल्या सेटबद्दल? इथे तुला काय वाटतंय? तुझी सगळ्यात आवडती जागा कोणती आहे इथली? मला ते तेवढं तरी सांगा मला. माझी सगळ्यात आवडती जागा हीच आहे. इथे जे सर बसतात इथेच ॲक्च्युली सगळं सुचतं इथेच बसून. जर कोणाला काही सुचत नसेल, काहीतरी क्रिएटिव्ह हवं असेल तर आम्ही या झोक्यावर येऊन बसतो. तिथे बऱ्याच गोष्टी सुचतात. आणि हे आमचं इथे आत किचन आहे जिथे आत्ता सीन आहे त्यामुळे जरा लाइटिंग आणि ह्याची गडबड आहे. हे आमचं छान छोटंसं किचन. इकडे एक रूम आहे जी सध्या माझी मेकअप रूम आहे आणि जेव्हा इथे सीन असतो तेव्हा मला वरच्या रूममध्ये शिफ्ट व्हावं लागतं. सो ही एक रूम. आता मी तुम्हाला सगळ्यात हॅपनिंग जागा दाखवणार आहे आमच्या सेटवरची. या. मी जर कधी खूप कंटाळलेले असेल किंवा डिप्रेस्ड असेल तर मी या जागी येते. इथे गेल्यावर फक्त आणि फक्त आनंद, टाइमपास, मज्जा असते. सो ही आमच्या सगळ्या बॉईजची मेकअप रूम आहे. जी सगळ्यात हॅपनिंग जागा मी म्हटलं होतं आमच्या सेटवरची आहे ती ही आहे. आणि सगळ्यात हॅपनिंग व्यक्तिमत्व म्हणजे आमचे राजन काका. इतकं हॅपनिंग होतं ना. मी एकटा असतो ना तेव्हा मी स्वतःचीच काय करणार ना मनोरंजन. ते हे सगळे असले ना की ज्या मनोरंजनात मी सामील होतो ते मनोरंजन. आणि खूप मजा येते रे ह्या पोरांबरोबर. मी म्हणजे वेडाच झालोय. ही अजून एक 10 वर्ष चालावी असं मला वाटतं. म्हणजे ह्याचं लग्न होईपर्यंत ती 10 वर्ष चालावी. मग ह्याची मुलं बाळं मी बघेन. अशा पद्धतीने ही सिरियल चालव. हा बघा आला आमचा हिरो क्षितिज. इट्स मज्जा, इट्स मज्जा, इट्स मज्जा. तुला आपल्या सेटवरची सगळ्यात आवडती जागा तुझी कोणती आहे? सगळ्यात आवडतं मेकअप रूम आणि सगळ्याच आवडतं जागा आहेत. आणि हो, हा जो बेड दिसतो इथे नेहमी आमचा हिरो आराम करतो जेव्हा त्याला सीन मध्ये वेळ असतो. बॅग असते इथे, संकेत कोर्लेकरची बॅग असते. कधी कधी मी तिथे पडलेलो असतो. आज तुमचं नशीब चांगले की तुम्हाला सगळ्या या बॅग्स इथे पाहायला मिळतात. हे बघा, इथे बघा, इथे. नाहीतर अदरवाईज त्या इथे पडलेल्या असतात. आज आमचं नशीब खूप छान आहे की रश्मी आज इथे आली आहे तुमच्या निमित्ताने. थँक्यू. इट्स मजा. थँक्यू सो मच. मजा. मला नाही वाटत ती दुसऱ्या कुठल्या शूटिंगमध्ये इतकी आपल्या मेन्सची जी असते तिथे ती जात असेल. आमच्या इथे ती येते. सांगितलं की सगळ्यात हॅपनिंग जागा आमच्या सेटवरची जर कोणती आणि हे आमची सगळ्यांची इतकी आवडती आहे ना. ती आली की आम्हाला मजा येते. थँक्यू. सो आणखी एक तुम्हाला दाखवायचं आहे. हो, इकडे रेशमताईची मेकअप रूम आहे. आणि आय गेस ही एक आमच्या सेटवरची एक बेडरूम आहे जी गौतमी क्षितिजची आहे. हे आमचे मनीष सर.
सो आणि ही आमची एक मस्त अशी छान बाल्कनी. इथे पण तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, आमचे बरेचसे सीन्स आम्ही इथे शूट करतो. सो असा आमचा खूप छान असा हा साळवींचा एक महाल आहे असं आपण म्हणूया. तर तुम्हाला आमचा हा जो सेट आहे तो कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.